श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात ते शिरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कोणी भासे. झाला सूर्यास्त वाटतो सांज आहा ती उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. काय सुंदर वर्णन. खूप सुंदर. बालकवींची ही कविता आहे. आणि श्रावण म्हटला ना की किती वर्षापासून आपण बघतोय की श्रावण म्हटलं की ही कविता अगदी ओठांवर सगळ्यांच्या येतेच. इतकी सुंदर ही कविता आहे. तर श्रावण आला आहे आणि श्रावणात मी अर्चना, मी माया, आम्ही दोघीही आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हिरवगार आणि थंडगार असं सुंदर रिमझिम पाणी पडत आहे असं स्वागत आम्ही तुमचं सर्वांचं करतोय. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा खास आम्ही श्रावणावर घेतलेला आहे. कारण की श्रावण म्हटलं की हिरवागार निसर्ग, जणू काही पृथ्वीने हिरवा शालू पांघरला असा, काळेभोर मेघ आणि क्षणामध्ये पडणारा पाऊस, क्षणामध्ये पडणारं ऊन, नाचणारा मोर, लपंडाव ऊन पावसाचा. आणि त्यामुळे असं वाटतं की मानवी जीवनाचंच हे चित्रण आहे. कारण की त्याच्यामध्ये ऊन आहे, सावली आहे, ऊन आहे, पाऊस आहे, म्हणजे सुख आहे आणि दुःख आहे. असं सगळं जे काय चित्रण आहे ना ते आपल्याला या श्रावणामध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की हा जो श्रावण महिना आहे हा अत्यंत चैतन्यमय, खूप सुंदर, खूप सुंदर, प्रफुल्लित करणारा, मन उल्हासित करणारा असा हा सुंदर श्रावण महिना आहे. आणि आषाढानंतर येणारा जो श्रावण आहे ह्या दोघांचं संमिश्र मिश्रण आहे. ग्रीष्माचं कडक ऊन आणि त्यानंतर येणारा आषाढाची वळवाचा पाऊस आणि त्यानंतर येणारं श्रावणाचं सुखद पाऊस. किती आल्हाददायक असं वातावरण असतं. हो ना. खूपच. त्याचं वर्णन पण फार सुंदर केलंय. एक गाणं हे मला असं वाटतं तू जरा म्हणावं आपल्या प्रेक्षकांसाठी. मंगेश पाडगावकरांचं हे गीत आहे. अतिशय सुंदर लता दिदींनी गायलेलं आहे. जसं आपण श्रावण मासी ही कविता आपल्या ओठावर येते तसंच हे गाणं देखील श्रावण आला की ओठावर आल्याशिवाय राहत नाही. थोडंसं गुणगुणते आपल्यासाठी. श्रावणात घन निळा बरसला, श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घन निळा बरसला. जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी, जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी, जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी, जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी, माझ्याही ओठावर आले, माझ्याही ओठावर आले, नाव तुझेच उदारा, श्रावणात घन निळा बरसला. वा वा वा, खूपच. आणि अशा वेळी मंगेश पाडगावकरांनी सुद्धा असंच म्हटलंय की जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी, कारण की तो सगळ्याच स्वरूपामध्ये आहे मला वाटतं. आणि जिथे तिथे तो दिसतो.
याच्यावर एक मी कविता लिहिली होती मागे बरेच दिवसांपूर्वी. त्याला कृष्ण भास असं नाव त्या कवितेचं होतं. मला दाखवली होतीस आणि आपण वाचली देखील होती. एकदा वाचली होती आपण. मला असं वाटतं आता पण मी ती कविता माझ्या जवळ आणली आहे नक्की. आणि ती मी तुम्हाला म्हणजे म्हणते आता तुमच्या समोर. ती कविता वाचून दाखवते तुम्हाला. नक्की वाचायलाच हवी. माया अतिशय सुंदर कविता करते आणि श्रावण महिना हा कवी लोकांसाठी किंवा कवयित्रींसाठी अतिशय प्रफुल्लित आणि मनाची भावना व्यक्त करणारा असा आहे. त्यामुळे ही कविता आपण नक्कीच ऐकूया. अगदी. कारण मंगेश पाडगावकरांच्या या कवितेवरनं मला आठवलं की त्यांना जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम आणि माझ्या ओठावर आले नाम तुझेच उदारा. हे श्रावणातच घडतं सगळं आणि म्हणून मला ही कविता त्यावेळी सुचलेली होती. म्हणून मी ही कविता तुमच्यासमोर सादर करते. नक्कीच सादर करूया आणि सगळ्यांना नक्की आवडेल. अगदी नक्की. सावळ्या राधेला कृष्ण मिलनाची आस. सावळ्या राधेला कृष्ण मिलनाची आस. कृष्णाचीच स्वप्ने जागे कृष्णाचेच भास. कृष्णाशीच स्वप्ने जागे कृष्णाचेच भास. कंकणाची किणकिण ऋणझुणती पैंजण. कंकणाची किणकिण ऋणझुणती पैंजण. कृष्णा वीण व्याकुळ कृष्ण नामाचेच श्वास. कृष्णा वीण व्याकुळ कृष्ण नामाचेच श्वास. श्वासांची माळ स्पंदनांचे टाळ. श्वासांची माळ स्पंदनांचे टाळ. कृष्ण ओठी मनी कृष्ण. कृष्ण तारकांची आरास. सगळीकडे कृष्णच आहे ना. सौंदर्य आरस पाणी बासुरीची मोहिनी. कृष्ण दीप कृष्ण ज्योती कृष्ण नक्षत्रांची रास. श्याम घन निळा कृष्ण मेघ सावळा. श्याम घन निळा कृष्ण मेघ सावळा. हृदयी कृष्ण तुषार कृष्ण मनीचा पाऊस. हृदयी कृष्ण तुषार कृष्ण मनीचा पाऊस. म्हणजे हा मनात पण तोच कृष्णाचा पाऊस आणि बाहेर देखील निसर्गात तोच कृष्णाचा पाऊस. तर मला असं वाटतं अर्चना हे सगळं निसर्गाने जे सौंदर्य आपलं भरभरून पृथ्वीला दिलेलं आहे आणि जो निसर्ग परिपूर्ण बहरलेला श्रावणात दिसतो. तर मला असं वाटतं हिरव्या रंगाची प्रत्येक छटा आपल्याला ह्या श्रावणामध्ये बघायला. अगदी. आणि ही कविता जी तू आता वाचलीस ना अतिशय समर्पक अशी कविता आहे श्रावणातल्या या सुंदर अशा वातावरणासाठी. अगदी. म्हणूनच आपण म्हणतो ना तो घननिळा जेव्हा म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर कृष्णच येतो. अगदी. जेव्हा आपण घननिळा म्हणतो तेव्हा आणि घननिळा लढीवाळा जुलव नको हिंदोळा असली पण गाणी आहेत. श्रावण म्हणजे मूर्तिमंत चैतन्य. श्रावण म्हणजे ऊर्जा. श्रावण म्हणजे आनंद. श्रावण म्हणजे उल्हास. श्रावण म्हणजे झोपाळा. श्रावण म्हणजे झुलणं. अगदी खरंय. श्रावण म्हणजे आनंदोत्सव. असं मला वाटतं श्रावणाची किती नावं म्हणून घ्यावी आणि श्रावणाची किती रूपं म्हणून सांगावी. पण तुला एक सांगू का थोडं मध्ये थांबवत की श्रावण म्हटला की नवीन ज्या लग्न झालेल्या तरुण मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा एक वेगळाच सण आणि समारंभ असा घेऊन येतो असं मला वाटतं. कारण याच्या आधी लग्न झालेल्या ज्या नवीन मुली आहेत श्रावण आला की भाऊ श्रावण पाठी घेऊन सासरी जातो आणि सासरी जाऊन ती श्रावण पाठी म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये तर आईनी सुंदर सुंदर बनवलेले पदार्थ असतात. वेगवेगळ्या प्रकारचे तळलेले पदार्थ असतात ज्या मुलीला खूप आवडतात आणि त्याच्यामध्ये सुंदर अलंकार असतात. सुंदर साडी असते. असं सगळं वाण घेऊन श्रावण पाठी घेऊन जेव्हा भाऊ जातो सासरी तिच्या तेव्हा तिला अत्यानंद होतो आणि तिला मग वेध लागतात की अरे भाऊ आलाय आता मला माहेरी जायचंय. आणि आषाढात जेव्हा श्रावणाची चाहूल लागते ना तेव्हापासूनच तिला माहेरी जाण्याची ओढ लागते आणि तिचं मन सारखं माहेरकडे ओढ घेतं. आणि मग जे निसर्गातले ज्या कोणत्या वारा असेल किंवा मेघ असतील किंवा कोणी तर त्या निसर्गातल्या प्रत्येक घटकाला ती म्हणते की माझ्या माहेरी जा. माझ्या माहेरी जा आणि हा निरोप माझ्या माहेरी दे की मी येणार आहे आणि श्रावण जवळ आला आहे. तर एक ती कविता आहे बघ. लहानपणी आपण म्हणायचो घाला घाला पिंगा वाऱ्या माझ्या परसात. आणि मला वाटतं सुमन कल्याणपूरनी यांच्यावर एक सुंदर गीत म्हटलंच आहे. म्हणजे या गीताला सुंदर चाल दिली आहे
आणि त्यांचं हे गीत आहे. तर मला असं वाटतं की ते गीत तू गावंच इथे. नक्की. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरीचा सुवासाची कर बरसात. अतिशय सुंदर कविता आहे आणि सुमन कल्याणपूर यांनी ती म्हटलेली आहे. मी सुद्धा सुरात म्हणण्याचा प्रयत्न करते. आपल्या सगळ्यांना आवडेल असं नक्की आपण हे करूया. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात माहेरी जा सुवासाची कर बरसात. निरोप बघ कसा पाठवते. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई भाऊ साठी परी मन खंतावत विसरलीस काग भादव्यात वर्ष झालं माहेरीच्या सुखाला ग मन आसवल फिरून फिरून सय येई जीव वेडावतो चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार परसात पारी जात काचा सडा पडे कधी फुल वेचायला नेशील तुगडे कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर जशी दाट तुझी माय आले भरून डोळे पुन्हा गळाही दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव आतुरला घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात वा वा वा. माहेरी जा सुवासाची कर बरसात. खूप सुरेख खूप सुरेख. आणि असा तो भाऊ श्रावण पाठी घेऊन आलेला जिला खूप माहेराची ओढ आहे. अगदी. अशा सासूरवाशिणीला घेऊन आपल्या माहेरी म्हणजे भाऊ बहिणीला घेऊन जेव्हा माहेरी येतो तेव्हा तिला सगळ्या सख्यांमध्ये आपल्या माहेरच्या मंडळींमध्ये फार आनंद होत असतो. नागपंचमीचा सण येतो, मंगळागौर असते हो. आणि त्यावेळी ती सगळा आनंद त्याचा घेते. त्याला तेव्हा रेशमी बोफ विणतात, नागपंचमीला झुल्यावर ते झुलतात, हो. मंगळागौरीची जागरण होतात, मंगळागौरीची खेळ सगळी होतात, फुगड्या खेळतात, फुगड्या खेळतात. चिम्मा खेळतात आणि असा खूप आनंदाची लयलूट झाल्यानंतर मात्र तिला घरी परतायची ओढ लागते बरं का. नक्कीच. कारण की तिचं अर्ध चित्त तिच्या घरी असतं, तिच्या सासरी असतं, तिचं पती तिच्या सासरी असतो, तो काही तिच्याबरोबर तिच्या माहेरी आलेला नसतो. आणि ह्या श्रावणामध्ये मग तिला आपल्या नवऱ्याची आठवण येते, अगदी नक्की आपल्या आठवण पतीची येते. त्याचा विरह तिला जाणवतो आणि त्यावेळी पण तिच्या मनामध्ये काही खूप सुंदर असं गीत तिच्या मनामध्ये येतं आणि ते ती गुणगुणते. तर मला असं वाटतं की ते गीत तू म्हणावंच इथे कुठलं आपल्या म्हणजे? सर्व सख्यांसाठी. रिम झिम झरती रिम श्रावण झिम. तारा धरतीच्या धरतीच्या कलशात प्रिया विण उदास वाटे आज. तर नक्की तू ते गावंस. अगदी. रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या
कलशात प्रिया विणा उदास वाटे रात प्रिया विणा उदास वाटे रात रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रिया विणा उदास वाटे रात प्रिया विणा उदास वाटे रात रिमझिम झरती श्रावण धारा. वा, किती सुंदर. आसुसलेलं मन जे असतं प्रियाच्या भेटीसाठी ते ह्या गाण्यातनं अगदी सरळ आपल्याला दिसतं. पण हे फक्त त्या स्त्रीच्या बाबतीतच नाही आहे बरं का, पुरुष सुद्धा झुरत असतो अगदी आपल्या नक्कीच. पत्नीसाठी किंवा आपल्या प्रेयसीसाठी, हो. आपल्या सखीसाठी तो सुद्धा झुरतो. आणि एकदा असाच विचार करत होते मी की हे काय फक्त आपण कायमच स्त्रियांचं घेतो की स्त्रिया अशी विरह गीतं नाही, गातात असं नाहीये. पुरुष असं सुद्धा नाहीये. आतुरलेले असतात अगदी भेटीसाठी. आणि जसे श्रावणात बायको माहेरी गेली की तिला जसा आनंद होतो किंवा तिला जसं विरहाची जी भावना तिच्या मनामध्ये दाट असते तशीच भावना पतीच्या आणि प्रियकराच्या मनात देखील तशीच भावना तरल असते आणि तो सुद्धा तिच्या भेटीसाठी अतिशय आतुर झालेला असतो. अशी बरीच गीतं आहेत जी सुधीर फडकेजींनी त्यांच्या स्वरांमध्ये अतिशय सुंदर गायलेली आहेत. आणि ते गाणं तुम्हाला आठवत असेल, सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का. अतिशय सुंदर गीत आहे ते आहे. बरीच गीतं या ह्याच्यात आहेत. हो. त्याच्यामध्ये आणखीन एक गीत आहे मला आठवतं, ते म्हणजे प्रिया आज माझी नसे साथ द्याया. हो, ते पण गीत पण आहे. सुंदर विरह गीत आहे. ते पण अशाच विरहाच्या याच्यात म्हटलेलं तुला आठवत असेल तर म्हण तू थोडं, एक 2-4 ओळी. मी असं मला वाटतंय तू म्हणावंस. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. हो, बरं, मी प्रयत्न करते. तर अशा प्रकारचा हा श्रावण आपल्या सर्वांसाठी सुख, दुःख, आनंद, उत्साह आणि समारंभांनी भरगच्च भरलेला असा संमिश्र भावना घेऊन आपल्या सर्वांसाठी येत असतो. आणि मगाशी आपण जसं थोडंसं मागे जाऊया की आपण म्हटलं की नागपंचमीचा खेळ किंवा रक्षाबंधन येतं आणि त्याच्यामध्ये नागपंचमीच्या खेळामध्ये पंचमीला ज्या झाडाच्या पारंब्यांना धरून स्त्रिया झोका खेळतात किंवा फुगड्या खेळतात, झिम्मा खेळतात. त्याच्यानंतर ते सुपली आणि कोंबडी अशी देखील खेळ आपण बघितलेली आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. पिंगा आहे, हा. सुपली आहे, हा. उघडे आहे. तर माया कसं आहे ना की हे जे खेळ त्यावेळेला सगळ्या महिला खेळायच्या ते खेळ आता खेळले जात नाहीत. बरोबर. कारण जसं आधुनिकतेकडे आपण वळतो आहोत तसा कृत्रिमपणा आपल्या सर्वांच्या आयुष्यात यायला लागलाय असं मला वाटतं. पण त्यावेळेला हे खेळ जे आहे महिला अगदी सहज खेळायच्या. म्हणजे त्यांना शरीराच्या कुठल्या तक्रारी नव्हत्या. सहज व्यायाम घडायचा त्यांना. फुगडीमध्ये खाली बसून कोंबडी याच्यामध्ये जो एक प्रकारचा वेगळा व्यायाम होत होता त्याच्यामुळे शरीराच्या तक्रारी अतिशय कमी होत्या. सुदृढ असं त्यांचं सगळं व्यक्तिमत्व होतं. आणि आता मात्र कृत्रिमता आली आहे. पण या अनुषंगाने मला असं सांगावं असं वाटतं की तेच दिवस परत यावे, त्या खेळांना तेवढंच महत्व परत यावं. अगदी. आणि आता येतातच आहे. हल्ली बऱ्याच स्त्रिया अशा आहेत की ज्या मंगळागौरीच्या ठिकाणी येऊन त्या खेळ सादर करतात आणि रात्र जागर करतात. हो. रात्री पण जागरण होतं आणि खेळ पण होतात. आणि पुण्यात देखील अशा बऱ्याच महिला आहेत की जे असे खेळ खेळतात. काही मैत्रिणी माझ्या आहेत की ज्यांनी खास असं मंगळागौरीचे सगळे खेळ तयार केली आहे, गाणी तयार केली आहेत आणि ती खेळ आणि गाणी कायम त्या करत असतात. म्हणजे श्रावणामध्ये त्याचा प्रोग्राम घरोघरी होता. पण आपण या विरहाच्या गोष्टी करत होतो त्याच्यामध्ये माझी एक कविता आहे ती तू वाचावी. कारण ती मी ना असं मी खास या विरहाला धरूनच घेतलीये की तो प्रियकर असतो त्याला ती विरह वेदना कशी होते त्याच्यावर ही
मी कविता लिहिलेली आहे. तर तू ती वाचावीस असं मला वाटतं. जरी माझी असली तरी वाचते आहे अर्चना. वा, नक्की. आणि मला आवडेल नक्की वाचायला, कारण मी ही आधी वाचलेली हो, आहे तू वाचली. आणि मला फार गोड आवडली ती कविता. येशील कधी साजणी. वा. रेशीम रेशीम श्रावण धारा परसतात अंगणी, सखे ग येशील कधी साजणी. आज अचानक दाटून आले, आभाळ घन मेघांनी भरले, झुरतो मी ग तुझ्याच साठी, दाटले नयनातच पाणी, सखे ग येशील कधी साजणी. किती सुंदर भावना आहे. वा. गर्द तुझ्या या मिठीत सखये, स्वर्ग सुखाचा वाटे मज प्रिये, तूच मेनका तूच उर्वशी, तूच माझी राणी, सखे ग येशील कधी साजणी. अतिशय गोड कविता लिहिलीयस. कसं सुचतंय तुला हे सगळं? कधी कधी असं सुचतं अचानकच. सुंदर. पुढे ऐकूया. तळमळतो जीव आज हा तुझ्यास्तव, तळमळतो जीव हा आज तुझ्यास्तव, प्राणप्रिया तू हेच मम वास्तव, हृदयी मम तूच वसे ग, अन्य नसे कोणी, सखे ग येशील कधी साजणी, सखे ग येशील कधी साजणी. वा. आणि तेव्हाच मग आपण म्हटलं ना की श्रावण हा असा विरह मिलनाचा सुद्धा अगदी एक अगदी सण म्हण किंवा एक काय म्हणतात महिना आहे. हो, ज्याच्यामध्ये विरह पण आहे आणि मिलन पण आहे. तर बरोबर. असं माहेरी गेलेली प्रिया आणि तिथे राहिलेला तो मागे राहिलेला तिचा सखा आणि अशी सुंदर गोड भावनांचं पण आपल्याला दृश्य त्या श्रावण महिन्यात पाहायला मिळतं. बरोबर. आणि त्यानंतर मला असं वाटतं की बऱ्याच अशा गोष्टी सण येतात. नागपंचमीचा सण असेल किंवा रक्षाबंधनाचा सण असेल हो. किंवा मंगळागौर असेल. मंगळागौर असेल, कारण गोकुळाष्टमी पण याच हो. महिन्यात येते, पोळा पण याच पोळा महिन्यात पण आहे. याच महिन्यात येतो. तर मला असं वाटतं की जे निसर्गातले जेवढे कोणी जीव आहेत बरोबर. त्यांच्या प्रती कृतज्ञता दाखवण्याचा सुद्धा हा महिना आहे. अगदी यामध्ये बरोबर. यामध्ये नाग असतील किंवा बैल असतील यांच्याविषयी कृतज्ञता आपण दर्शवतो. म्हणजे बरोबर. भूतदयेचे संस्कार सुद्धा आपल्या अंगी यावेत यासाठी सुद्धा या श्रावण महिन्याचं खूप महत्त्व आहे. आणि मला एक गीत इथे आठवते की ज्याच्यामध्ये हे सुद्धा सुमन कल्याणपूर यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नागपंचमीचा आणि या मंगळागौरीचा पण उल्लेख त्या गाण्यामध्ये. तर मी तुला ते गाणं थोडं म्हणून दाखवते. नक्की नक्की म्हण. आपल्या दर्शकांना सुद्धा ते गाणं जरूर आठवेल आणि आवडेल असं मला वाटतं. राणी पाऊस पडतो, दारी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. श्रावणात सारी जीव झाली बाई ओले, ऊन हळदीचे पाना पानातून खेळे. श्रावणात सारी जीव झाली बाई ओले, ऊन हळदीचे पाना पानातून खेळे. उभी पिके ही डोलती, पाने झाडांची बोलती, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. श्रीयाळ राजाचा देव चांगुळा मातीचा, नागपंचमीचा देव तो ग शोभला. कुणी गौरी ग पूजिती, गोफ रेशमी विणती, आला ग सुगंध मातीचा, बघ
काय माहितीये मातीचा सुगंध इथपर्यंत. खरंच वणव्यामध्ये किंवा आषाढामध्ये जे काही कडक ऊन तापतं आणि त्या तापलेल्या उन्हावर जेव्हा पहिली पावसाची झर पडते त्यावेळेचा जो मातीचा सुगंध असतो तो खरंच खूप मनाला मोहवून टाकणारा असतो, आकर्षित करणारा असतो. असा हा सुंदर श्रावणातला प्रसंग आपल्या सर्वांच्या मनात तरळून गेल्याशिवाय नक्कीच राहत नाही. आणि कधी कधी असं होतं ना, त्याच्यावर सुद्धा मी एक कविता लिहिली. अच्छा. की कधी काय होतं आणि कधी काय होतं. ही एक कविता पुन्हा मी माझी इथे सादर करते. अगदी नक्की वाचून कवितेचं शीर्षकच आहे कधी कधी. कधी येते वाऱ्याची झुळूक, कधी येतो सुगंध, कधी येतो पाऊस, कधी लाट उत्तुंग, कधी नुसता वारा, कधी नुसता वारा, कधी श्रावण धारा, कधी पडतात गारा, कधी मोर पिसारा. वा. कधी चांदण्यांची रात, कधी धुंद पारी जात, कधी सावल्यांचा खेळ, कधी अशी कातर वेळ, कधी वेळ उन्हाची, कधी माळ दिव्यांची, कधी मोहरून जाणे, कधी उदासवाणी जीणे, कधी जीवनाची साथ, कधी पैलतीराची आस. क्या बात है. कधी जीवनाची साथ, कधी पैलतीराची आस, कधी पैलतीराची आस, कधी पैलतीराची आस. तर या श्रावणामध्ये श्रावण आपल्याला वैराग्य सुद्धा शिकवतो की एक वैराग्य पण आपल्या मनामध्ये या श्रावणामध्ये येतं. आधी सगळे सणवार होतात, आपण देवाचं पूजन करतो, जप करतो आणि त्या जपातनं, त्या पूजेतनं, त्या आराधनेतनं आपल्याला एक प्रकारचं वैराग्य सुद्धा येतं. नक्की. त्यामुळे कधी जगावंसं वाटतं सणांमुळे, तर कधी पहिल्यातिरीची आस लागून राहते. नक्कीच ह्या संमिश्र भावना या श्रावण महिन्यामध्ये येतात. आणि मला हे पण सांगावंसं वाटतं, कुठेतरी वाचलेलं आहे अध्यात्मामध्ये की श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र महिना मानला जातो आणि सगळ्यात जास्त दानधर्म जे आहे हेही या श्रावण महिन्यातच केलं जातं. आणि श्रावण महिन्यामध्ये जी उपवासांची एक शृंखला लागलेली असते, जसं श्रावण सोमवार येतो, श्रावण मंगळवार देखील करतात, मंगळागौरीचं पूजन करतात, त्यानंतर गुरुवार देखील अतिशय पवित्र मानला जातो, शुक्रवारी तर श्रावण शुक्रवारी सुवासिनी हळदी कुंकवाचं निमित्त असतं आणि देवीची पूजा करून गुळ फुटाणे देखील वाटले जातात. गुळ फुटाण्यांचा नैवेद्य आणि गुळ फुटाण्यांची ओटी देखील सुवासिनींना दिली जाते. अतिशय सुंदर हा श्रावण असा महिना आहे, म्हणून जास्तीत जास्त दान देखील या महिन्यामध्ये केलं जातं आणि म्हणूनच श्रावणाला अतिशय पवित्र महिना असं म्हटलेलं आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सुंदर असा संदेश आपल्या सर्व सगळ्यांसाठी आपण देऊयात आणि त्यांना हे सांगूया की तुम्ही असं म्हणू नका किंवा असं समजू नका की श्रावण आला येतो आणि येतच राहतो, मागची संस्कृती आता जुनी झाली, लोप पावली, असं अजिबात समजू नका. हा श्रावण आपल्याला परत सुंदर रीतीने फुलवायचा आहे आणि तसाच परत आपल्याला पुढे न्यायचा आहे. ती जी जुनी संस्कृती आहे ती आपल्यामध्ये आपल्याला परत रुजवायची आहे. आपल्या येणाऱ्या नवीन सुना, नवीन मुली यांना देखील याचं महत्त्व सुंदर कळायला हवं. आणि म्हणून तू लिहिलेली आणखी एक कविता आहे, ती मी सुंदर वाचणार आहे आपल्या समोर. आणि आणि ही कविता वाचून आपण ह्याच्याच बरोबर या कार्यक्रमाचा समारोप देखील करूया. आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा. आणि याच कार्यक्रमामधनं मी सौ स्वाती एकार यांचे देखील आभार मानते की त्यांनी आम्हालाही संधी दिली श्रावणाचा हा कार्यक्रम सादर करण्याची. माझ्या काही कविता, काही गीतं, काही आठवणी आणि काही या सुंदर श्रावण महिन्याचं स्वरूप आम्हाला इथे तुमच्यासमोर सांगता आलं, त्या सणाचं महत्त्व सांगता आलं आणि पुढे आपण या आपल्या संस्कृतीचं संवर्धन कसं करू याबद्दल तुमच्याशी काही हितगुज करता आलं. याबद्दल सौ स्वाती सतीश एकार यांचे मनापासून आभार. माझ्याकडनंही त्यांचे खूप खूप आभार मी मानते आणि मला देखील संधी दिली त्याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद. आणि पुन्हा आपण असं भेटतच राहू जर आपल्याला हा कार्यक्रम नक्की आवडला असेल. हा जाऊ नका, श्रावण आला ग ही कविता आपल्याला आणखी ऐकायची आहे आणि या कवितेबरोबरच या कार्यक्रमाचा समारोप आपण करणार आहोत. श्रावण आला ग, श्रावण आला ग, श्रावण आला ग, घन निळा श्रावण परसला ग, ऊन हळदीचे कधी सर ओलसर, इंद्रधनुचे रंग कधी प्राजक्ताला बहर,
रंगांची करीत उधळण आला ग, श्रावण आला ग, श्रावण आला ग. मोर पिसारा कधी कोकिळ गुंजन, लगबग लेकींची अन गौरीचे पूजन. दारी पागोळ्यांचे मोती शिंपिता आला ग, श्रावण आला ग, श्रावण आला ग. नागपंचमीचा सण भावाला औक्षण, नागपंचमीचा सण भावाला औक्षण. गुळ फुटाणे वाटती घरोघरी सुवासीन, गुळ फुटाणे वाटती घरोघरी सुवासीन. राना वनामध्ये नाचत आला ग, राना वनामध्ये नाचत आला ग, श्रावण आला ग, श्रावण आला ग, श्रावण आला ग, श्रावण आला ग. असा हा सुंदर प्रफुल्लित करणारा श्रावण पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांच्या आयुष्यात येवो आणि आपलं आयुष्य श्रावणासारखं सुंदर सुगंधित ओलचिंब आणि खूप सुंदर प्रफुल्लित होऊन जावो या भावनेसहित मी अर्चना सुतार आपले खूप खूप धन्यवाद मानतो आणि आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.